नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। आज आपण विषय घेत आहोत ऋग्वेदाचं सामाजिक अंतरंग। आणि आपल्या माहिती देणाऱ्या लेखामध्ये मी म्हटलं होतं की आपली भारतीय संस्कृती जी आहे त्या भारतीय संस्कृतीचं पहिला अध्याय आपण म्हणतो ते सिंधू संस्कृती। पण तुम्हाला गंमत सांगतो की सिंधू संस्कृती आपल्या देशामध्ये म्हणजे अफगाणिस्तानच्या पायथ्यापासून इराणच्या पूर्वेपासून पूर्वेला आपल्या भारताचा आताचा बिहार प्रदेश आहे तो, आणि दक्षिणेला खाली गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश वगैरे अशा बऱ्याच एरियामध्ये म्हणजे जवळजवळ सुमारे 15 लाख स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये ही सिंधू संस्कृती पसरलेली होती। पण आपल्याला तिचा मागमूसही नव्हता। 1920 साली जी उत्खननं सुरू झाली आणि त्या उत्खननामध्ये हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरं सापडली आणि त्यानंतर लक्षात आलं की आपल्या भारतीय संस्कृतीचा पहिला अध्याय फार मोठा आणि यशस्वी होता। आणि म्हणून आपण ऋग्वेदाकडे जाताना पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया की ही जी सिंधू संस्कृती आहे ती सिंधू संस्कृती काय होती आणि ती कशी कशी शोधत आली। 1-2 मिनिटांमध्ये आपण तो आढावा घेऊया आणि मग ऋग्वेदाकडे जायचं आपण। तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की 1829 साली ईस्ट इंडिया कंपनीतून एक ब्रिटिश अधिकारी किंवा सैनिक पळून गेला होता आणि त्यांनी चार्ल्स मेसन असं त्याचं नाव होतं, तो हडप्पाला गेला होता। त्यांनी पहिल्यांदा हडप्पा बघितलं होतं थोडंसं हे करून। 1834 साली अलेक्झांडर बर्न तिथे गेला होता आणि 1857ला जे स्वातंत्र्य युद्ध आपल्या देशात झालं त्याच्यानंतर लाहोर मुलतान रेल्वेची सुरू करायची होती आणि त्यासाठी रेल्वेचं काम चालू असताना तिथं दगड सापडत नसल्यामुळं त्यांनी या संस्कृतीतल्या किंवा हडप्पामधल्या ज्या भाजलेल्या विटा होत्या त्या त्यांनी त्या रुळाच्या खाली टाकायला सुरुवात केली। आणि त्याच्यानंतर मग देवदत्त भांडारकर, नानी गोपाल मुजुमदार अशा आर्किओलॉजिस्ट व्यक्तींनी ज्या वेळेला उत्खननं सुरू केली त्यावेळेला आपल्याला हे सगळं सापडायला सुरुवात झाली। आणि त्याच्यामध्ये काय झालं की रावी नदी जी आहे, रावी नदीच्या आसपास उत्खननं जशी सापडत गेली, अतिशय प्राचीन खाली रावी किंवा हाकर संस्कृती म्हटलं जातं, तिच्या उत्खननामध्ये तिचा काळ इसवी सन पूर्व 7500 म्हणजे आतापासून जवळजवळ 9500 वर्षापूर्वी म्हणूया आपण, 7500 ते 6000 म्हणजे जवळजवळ 500 वर्षांचा काळ हिला रावी हाकर संस्कृती असं म्हटले। पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 4500 4500 म्हणजे तो जवळजवळ 150 वर्षाचा काळ समजलेला आहे। पूर्व हडप्पन उत्तर काळ तो इसवी सन 45 ते इसवी सन 3000 म्हणजे पुन्हा तो 1500 वर्षाचा पकडलेला आहे। आणि प्रगल्भ हडप्पा संस्कृती जी म्हणतो आपण ते इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 2000 हा 1000 वर्षाचा आहे। आणि उत्तर हडप्पा संस्कृती म्हटलं की इसवी सन पूर्व 2000 ते 1400 इसवी सन पूर्व 1400 म्हणजे 600 वर्षाचं समजलं गेलं। आणि आज मगाशी सांगितलं तसं की उत्तर प्रदेशातलं आलमगीर, पश्चिमेस इराणची सरहद्द आली, महाराष्ट्रातलं अहमदनगर जिल्ह्यापर्यंत आलं, राजस्थान, सौराष्ट्र, आंध्र प्रदेश, दक्षिणेत असं 15 लाख स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये ती स्प्रेड झालेली आहे। आणि तिच्यामध्ये आपल्याला काय सापडतंय, उत्खननामध्ये भरपूर गोष्टी सापडत आहेत, पण त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या मुद्रा सापडल्या त्या 417च्या वरती मुद्रा सापडल्यात। एका मुद्रेवरती कमीत कमी 1 किंवा जास्तीत जास्त 26 चिन्ह सापडलेले आहेत। ही व्यापारासाठी जी आपण मुद्रा उठवतो तशी ती चिन्ह आहेत। त्याच्यामुळं एवढी मोठी संस्कृती एवढी हजारो वर्ष आपल्या देशामध्ये होती, तिथले जे उत्खननामध्ये जे आपल्याला सापडतंय ते अतिशय भव्य दिव्य असं
आज जसं आधुनिक शहरांमध्ये पाण्याची सांडपाण्याची व्यवस्था असते, अशा सगळ्या व्यवस्थांचं एकत्रीकरण बघितलं तर आपल्याला ते त्या संस्कृतीत दिसतं. आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा आपण ही संस्कृती आपली पहिली संस्कृती आणि श्रेष्ठ संस्कृती म्हणून म्हणतो. आता आपण हे ऋग्वेदाचं सामाजिक अंतरंग हे पुस्तक जे मी लिहिलं, जवळजवळ 22-25 वर्ष त्याच्यावरती अभ्यास करत होतो आणि शेकडो ग्रंथ त्याच्यासाठी मी बघितले. भारतामध्ये पब्लिश झालेली जवळजवळ सगळी महत्त्वाची पब्लिशिंग त्यासाठी मी मागवली होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो अभ्यास झाला. आणि त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ कधी शोधू नये, त्याचं ज्ञान किंवा नदीचा होणारा फायदा आहे तो आपण उचलत जावा. पण आपल्या देशामध्ये जातीव्यवस्था अशा पद्धतीनं बद्ध होत गेली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की अतिशय त्याचं क्लिंचिंग जास्त मोठ्या प्रमाणात झालं. म्हणजे अमेरिकेचं जर आपण बघितलं तर 1500च्या दरम्यान कोलंबस तिथं अमेरिकेला गेला आणि नंतर तिथं युरोपियन लोकांचं तिकडं स्थलांतर त्यांनी सुरू केलं. त्याच्यानंतरच्या काळात रेड इंडियन्सना तिथं मारलं आणि पळवून लावलं म्हणूया, मारलं म्हणूया, आणि तिथं त्यांनी युरोपियन लोकांनी वसाहती केल्या. आणि त्या वसाहतींच्या नंतर त्यांनी आफ्रिकेतून जे गुलामगिरी म्हणून काळ्या लोकांना तिथं आणून हे केलं, ते जवळजवळ 300 वर्ष त्यांचा तो कारभार चालला होता. 300 वर्ष 1864च्या दरम्यान अब्राहम लिंकन यांनी ज्या वेळेला सिव्हिल वॉर तिथं हे केलं, दक्षिणेच्या लोकांशी म्हणजे दक्षिण राज्यांशी युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये तिथली गुलामगिरी किंवा ह्या पद्धती त्यांनी नष्ट केल्या. म्हणजे त्याचे पडसाद अजूनही आपल्याला अमेरिकेतल्या राजकीय वातावरणात दिसतात. मध्ये ज्या पद्धतीनं जॉर्ज फ्लॉइडचा खून झाला आपण म्हणूया पोलीस अधिकाऱ्याकडून, आणि जे काही वादळ उठलेलं आहे ते अजूनही शमलेलं नाही अमेरिकेमध्ये. तर हे जे प्रकार आहेत हे 300-350 वर्षात झालं. जपानमध्ये लगेच तिथले जे श्रेष्ठ वंशातले म्हणत होते सॅमुराई, त्यांनी स्वतःचे अधिकार डावलून सगळ्यांना एकत्र हे केलं. आपल्यामध्ये शेकडो वर्ष असं न झाल्यामुळं या ग्रंथांच्याकडे बघण्याचा एक दूषित दृष्टिकोन निर्माण होत गेला. आणि म्हणून म्हटलं की आपण एकदा ह्या मुळाशी जाऊया. आणि म्हणून आज मी ऋग्वेदावरती आपल्याशी बोलणार आहे. तर ऋग्वेदाची रचना ही मूळ कुठं झालेली आहे, तर त्यावेळेला जे आपण हे रचनाकार जे आहे त्या रचनाकारांचा एरिया म्हणजे अफगाणिस्तानचा दक्षिण भाग आहे, म्हणजे काबूल नदी. इराण जो देश आहे, आपल्या पाकिस्तानची बॉर्डर आता म्हणूया आपण, पाकिस्तान हा काही 70 वर्षापूर्वी आपलाच भाग होता. तर इराणचा जो पश्चिम भाग येतो, काश्मीरचा जो दक्षिण भाग येतो, आणि पंजाबचा जो आताचा जो पंजाब आहे त्याचा उत्तर भाग किंवा थोडासा गंगा यमुनेच्या प्रदेशाकडे थोडासा स्प्रेड झालेला, म्हणजे आता जो आपल्या भारताच्या नकाशाचा एक 10% भाग म्हटलं तर तशा त्या 10% भागामध्ये त्या काळामध्ये ही निर्मिती झाली. ती जी वर्णनं त्याच्यामध्ये सापडतात त्या वर्णनानुसार विद्वान लोकांनी, अभ्यासकांनी त्याच्यावरती संशोधन करून सांगितलं की ऋग्वेदाची निर्मिती त्या भागामध्ये झालेली आहे. आणि अशा ह्या ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहेत, म्हणजे 10 अध्याय म्हणूया किंवा 10 मंडल म्हणजे अध्याय. आता त्याच्यामध्ये कसं असतं, संस्कृतमध्ये हे करताना कधी कांड म्हटलं जातं अध्यायाला, किंवा अथर्ववेदामध्ये त्यांनी कांड हा शब्द वापरलेला आहे, ऋग्वेदामध्ये त्यांनी मंडल हा शब्द वापरलेला आहे, यजुर्वेदामध्ये बऱ्याच वेळेला अध्याय हा शब्द वापरलेला आहे. आणि ह्या ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडल आहेत आणि एक मंडल हे एकेका ऋषीच्या नावाने ओळखलं जातं. त्यातली एक पहिली 2-3 जर 1-2 सोडली, मी तुम्हाला सांगतो की पहिलं मंडल जे आहे ते जवळजवळ 16 ऋषींचं, शतार्चीन म्हणून जे म्हटलेलं आहे की ज्यांचे 100 ऋषा कमीत कमी असतील अशा शतार्चीन ऋषींचं 191 सुक्तांचं आणि 2006 ऋचांचं पहिलं मंडल आहे. दुसरं सगळ्यात छोटं गृत्समद ऋषींचं 43 ऋचांचं 429 ऋचा आणि 43 सुक्तांचं आहे. मग तिसरं विश्वामित्र ऋषी वंशज, चौथं वामदेव ऋषींचं, 5वं अत्री ऋषींचं, 6वं भारद्वाज ऋषींचं, 7वं वशिष्ठ ऋषींचं, 8वं कण्व ऋषींचं, 9वं अंगिरस ऋषींचं म्हटलं गेलंय. आणि अंगिरस ऋषी आणि वरील सर्व जे काही आता मी वाचून दाखवली त्या सगळ्यातल्या ऋषींनी पौमान सुक्त 114 सुक्तांचं हे मंडल आहे. आणि त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये पौमान सूक्त ज्या ज्या ऋषींनी, यावरती जी आपण सगळी लिस्ट घेतलेली आहे, त्या त्या ऋषींची जी पौमान सूक्त आहे ती सगळी त्यांनी एकत्र केली आहेत तिथं. पण त्याला त्यांनी अंगिरस ऋषींचं नाव दिलेलं आहे. आणि 10वं मंडल आहे ते संकीर्ण आहे, ते पण 191 सूक्तांचं आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 175 ऋषी आहेत की ज्याच्यामध्ये कोणी सिंगल ऋषी आहेत, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणीच नाही, पण ते एकटे ऋचा तयार ज्यांची झालेली आहे. तर अशा पद्धतीनं ही 10 मंडलांची रचना झालेली आहे. आता मी मगाशी म्हटलं तसं की आपण जसं कविता वाचताना त्याला ओळी म्हणतो, अभंग वाचताना त्याला ओव्या किंवा श्लोक म्हणतो, तसंच वेदांच्या ओव्या, ओळीला किंवा श्लोकाला ऋचा म्हटलं जातं. आणि मग ह्या ऋचांचं वेगवेगळ्या जे निर्माते आहेत ते निर्मात्यांची, आता मी जवळजवळ या पुस्तकामध्ये 85 ते 87 पानं फक्त मी हा चॅप्टर हे करण्यासाठी की जो आता मी आपल्याशी डिस्कस करणार आहे. पहिलं मंडल जे आहे त्या पहिल्या मंडलाची पहिली 10 सूक्त आहेत ना, ते मधुछंदा विश्वामित्र म्हणून विश्वामित्रांचा जो मुलगा आहे त्याची आहेत, म्हणजे त्यांनी निर्मिलेली आहेत. त्याच्यानंतरचं पूर्व 11 क्रमांकाचं जे एक येतं ते जैत्र मधुछंदा, म्हणजे मधुछंदाचाच मुलगा म्हणजे विश्वामित्राचा नातू, त्याचं हे आहे. त्याच्यानंतर मेधातिथी कान्व येतो की ज्याची 12 सूक्त पुढची आहेत. ह्या दोघांच्या नंतर तिसरा नंबर कान्वांचा येतो, मेधातिथी कान्वांचा. आता हे जसे वरचे दोघं आपण म्हटलं की हे लोक विश्वामित्र राजाच्या, आपण विश्वामित्राला राजा म्हणतो ना, विश्वामित्र राजा मुलगा आणि नातू. तर कण्व कोण होते, तर अथर्ववेदातील संदर्भानुसार कर्व घराणे हीन कुळातले समजले गेले होते. विष्णू पुराणानुसार मतिना राजाचा पुत्र अप्रतिरथ याचा कण्व हा पुत्र असून मेधातिथीचा त्याचा पुत्र आहे. म्हणजे पुन्हा हे हीन घराणं समजलं, पण एका पुराण ग्रंथानुसार त्याला पण राजाचं हे म्हटलेलं आहे. आणि सत्याषाढ स्तोत्र सूत्र म्हणून या ग्रंथात गोपीनाथ भट्ट नावाच्या भाष्यकारांनी म्हटले कण्वंतु बधिरम विद्यात, आणि असं व्यक्त करून यांना दक्षिणा दिली जाऊ नये अशा पद्धतीचा उल्लेख होतो. म्हणजे त्यांना पण कनिष्ठ समजलं गेलं होतं, कमी समजलं गेलं होतं. आता चौथा येतो शुनशेप आजीकर्ती, याच्या 7 सूक्त पुढे येतात. शुनशेप आजीकर्ती म्हणजे कोण, मग आपल्याला ती हरिश्चंद्राची गोष्ट माहिती आहे. हरिश्चंद्राला मुलगा होत नव्हता आणि मग त्यांनी वरुणाकडे प्रार्थना केली. वरुणाने सांगितलं की तुला मुलगा झाला की तो मला अर्पण कर. मग त्याला तो राहुल म्हणून मुलगा होतो आणि मग तो त्याला हळूहळू पुढं टाळत जातो की आत्ता नको, अजून लहान आहे, अजून लहान आहे. आणि ज्यावेळेला राहुल मोठा होतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की आपल्याला बळी दिलं जाणार आहे वरुणाला. तो जंगलात पळून जातो आणि जंगलात पळून गेल्यानंतर तिथल्या एका ब्राह्मणाला समजतं की हा पळून आलेला आहे. तर तो म्हणतो की माझ्या 3 मुलांमधला मधला मुलगा मी देतो, कारण थोरला माझा आवडता आहे, धाकटा बायकोचा आवडता आहे. तर मधला जो आहे त्याला शुनशेप, तो मधला मुलगा मी तुला देतो. आणि अशा पद्धतीनं ते यज्ञाला तिथं आणलं जातं, त्याला बांधला जातो. त्या बांधण्या म्हणजे 100 गायी पहिल्यांदा विकण्यासाठी, नंतर त्याला बांधण्यासाठी त्याचे वडील 100 गायी घेतात, 200 गायी झाल्या, आणखीन 100 गायी घेऊन आणखीन पुढचं प्रोसिजर करतात. अशी ती कथा सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. विश्वामित्र त्याला वाचवतात आणि अग्नीची प्रार्थना करायला सांगतात. ती ही सूक्त इथं मांडलेली आहेत, ती 7 सूक्त आहेत. त्याच्यानंतर अंगिरस येतात, म्हणजे हिरण्यस्तूप अंगिरस म्हणून आहेत, त्यांची इथं काही सूक्त आहेत. इक्ष्वाकू वंशीय रथिरथ राजाच्या पत्नीच्या मुलांना अंगिरस म्हटले. म्हणजे पुन्हा इथं राजघराण्यातली एक व्यक्ती येते. आता कण्व घोर, म्हणजे मगाशी जे कण्वांचं सांगितलं तेच ऋषी पुढे आलेत. नंतर नोधस गौतम म्हणून एक ऋषी आहेत. ते उशीज नावाच्या दासीला दीर्घतमस ऋषीपासून झालेला पुत्र म्हणून त्याला औषज म्हटले. आणि औषजाचे गौतम वंशजात, आणि गौतमांचा मुलगा हा नव्हता. म्हणजे पुन्हा ह्यांचं मूळ येतं ते दासीकडे येतं. अशा पद्धतीनं कश्यप मारिस आहेत, गौतम राहुगण आहेत, कक्षीवत अवशेष येतात. पुन्हा मग ब्रह्मवादिनी रोमशा आलेली आहे. त्याच्यानंतर वाराणसी नगरीची स्थापना करणाऱ्या काशी देशाच्या दिवोदास राजाचा पुत्र किंवा वंशज राजा परुच्छेप दैवदासी म्हणून जो आहे, तर त्यांनी ही काही सूक्त इथं लिहिलेली आहेत. आणि अशा पद्धतीनं अगस्त्य मैत्रावरुणी, आता अगस्त्य ऋषीला आपण काय म्हणतो, मैत्रावरुणी म्हणजे उर्वशीची मुलं. आता उर्वशीची वशिष्ठ आणि अगस्त्य पुत्र आहेत, दोघं आपण म्हणतो त्याला. त्यांच्या वडिलांचा हे नाहीये, मित्रवरुण ह्या 2 देवतांची नावं त्यांना दिलेलं आहे. त्यावेळेला अप्सरा म्हणजे आचार्य देवदासी किंवा अशा पद्धतीचा त्यावेळेला काही त्या काळामध्ये उल्लेख होत असावा. म्हणजे अशा पद्धतीनं अगस्त्य ऋषींचं लिखाण आहे.
लोपामुद्रा माग आपण जी चर्चा केली ती आली. आता हे मंडल इथं संपलं, पहिलं मंडल संपलं की दुसरं मंडल येतं गृत्समद ऋषींचं. गणानाम त्वाम गणपती हवामहे हा जो मंत्र आपण ऐकतो बऱ्याच वेळेला, त्या मंत्रांचे हे कर्ते आहे. तर त्यांची जी माहिती आपल्याला मिळते तर नहुष राजा आपल्याला माहिती आहे, महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि नहुष राजांचं पुढं सुक्त पण आहे. तर नहुष राजांच्या भावाचा नातू म्हणजे गृत्समद ऋषी आहे. आणि त्यांचं हे अख्खं मंडल जे 2 नंबरचं आहे ते त्यांचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्या इथं काही फार इतर लोक नाही आहेत, कारण हे गृत्समद ऋषींचं त्यांच्या वंशजांचं आहे. आता मंडल 3रं जे येतं विश्वामित्र ऋषी, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात म्हणून आपण जो गायत्री मंत्र म्हणतो, तो गायत्री मंत्र हा विश्वामित्र ऋषीने तयार केलेला आहे. आणि त्या ऋषींच्या नावाने हे अख्खं मंडल आहे. आणि त्याच्यामध्ये कुशिक ऐशिरथी म्हणजे विश्वामित्रांचे आजोबा, त्यांचं हे आहे, 2 सुक्त आहेत. परत नदीचं आपण मागच्या वेळेला चर्चा केलेली आहे महिलांच्या काय ह्याच्यामध्ये. परत विश्वामित्र पुत्र वृषभ यांचं लिखाण आहे. कत वैश्वामित्र पुन्हा त्यांचेच पुत्र आहेत. विश्वामित्र पुत्र उल्किल कात्य म्हणून आहेत. आणि देवस्रवस भारत म्हणजे विश्वामित्र कन्या शकुंतलेपोटी दुष्यंतापासून झालेल्या राजभारताचे हे पुत्र म्हणजे भरत राजाचा एक पुत्र देवस्रवस भारत. या सगळ्यांच्या याच्या रचना ह्या मंडल 3 मध्ये येतात. मंडल 4 आहे तो वामदेव गौतम ऋषींचं नाव येतं त्याच्यामध्ये. आता वामदेव गौतम ऋषींचं काय झाले की त्यांच्या जन्मवेळेआधीच ते आईचे पोट म्हणजे आपण म्हणतो ना की 9 महिने पूर्ण व्हायच्या अगोदरच जन्माला येणं असा त्यांचा उल्लेख आहे. इतर त्यांचे काही फार उल्लेख सापडत नाहीत. पण आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुत्र्याचं मांस खाऊन त्याचं समर्थन केल्याचाही उल्लेख त्यांच्या ह्या एका रुचेमध्ये आणि चरित्रात नेहमी येतो. पण त्या या मंडलामध्ये सुदास पैजवान, दिवोदास अतिदिव्य, संजय कुत्स अशा राजांचा पुन्हा पुन्हा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. इथं ब्रह्मवादिनी आदिती पण या सुक्तामध्ये आहे. त्याच्यानंतर राजा त्रसदस पौरुष्कृत आहे. राजा अजमिळह पुरुमिळह सोहोत्र या सगळ्यांचं मिळून हे 4थं मंडल तयार होतं. आता 5वं मंडल जे आहे ते आहे अत्री ऋषींच्या नावी. अत्री भौम आपण ज्यांना म्हणतो. तर अनेक पुराणांमध्ये मनुचा जावई म्हणून हे अत्री ऋषींचं वर्णन येतं. आणि दक्ष प्रजापतीची कन्या अनसूया हिचा पती म्हणजे शंकराचा साडू, अशा पद्धतीने त्यांचं वर्णन आपल्याला मिळतं. यांचं महत्व काय, ऋग्वेदामध्ये 5व्या मंडलातलं 66वं सूक्त आपण म्हणूया, लोकशासित राज्यासाठी प्रयत्नशील होते अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख इथं केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग जवळजवळ इथं 42-43 त्या कुळातल्या व्यक्तींची नावं आहेत की ज्यांच्या रचना याच्यात आहेत. आता आपण मंडल 6व्यामध्ये येऊया. भरद्वाज बारहस्पत म्हणजे काशी देशाचा जो दिवोदास राजा आहे त्याचा पुरोहित म्हणून यांचा उल्लेख येतो. आणि अंगिरस वंशीय बृहस्पती ऋषींना ममता पत्नीपासून भरद्वाज हा मुलगा होतो. पण ह्या दोघा नवरा बायकोंमध्ये त्या मुलाचं पालन कुणी करायचं ह्याच्यावरती भांडण होतं. आणि मग वर्णन असं आहे की वैशाली देशाचा राजा मरुत याने त्या मुलाचं पालन पोषण केलं. आणि त्यांच्याकडून हे 6व्या मंडलातील रचना ज्या एकत्र झालेल्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. आता पुढे येतं 7वं मंडल वशिष्ठ ऋषींचं. आता मगाशी आपण म्हटलं की उर्वशीचे पुत्र वशिष्ठ ऋषी म्हणजे वशिष्ठ मैत्रावरुणी असं त्यांचं नाव ऋग्वेदामध्ये येतं. मैत्रावरुणी म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव आपल्याला तसं माहिती नाहीये. आणि जवळजवळ 104च्या 4 सुक्त या मंडलामधली यांची वशिष्ठ ऋषींची आहेत. आणि त्र्यंबके मेजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकुमी बंधनात हा जो महामृत्युंजय मंत्र आपण म्हणतो तो याच्या वशिष्ठ ऋषींच्या याच्यामध्ये येत होतो. पुन्हा आपण आता मंडल 8व्याकडे आलो. मंडल 8व्याकडे आलो. कण्व ऋषींचं म्हणून आपण याला जो उल्लेख करतो तर अंगिरस वंशीय कण्वघो ऋषींचे बंधू म्हणजे असे पुन्हा आता याच्यामध्ये कण्व ऋषींचं येणार. आणि मग राजा असंग प्लायोगी म्हणजे पुन्हा राजा इथं आला, त्याचं पुढे सुक्त आले. ब्रह्मवादिनी शश्वती महिला आली तिथं. मेधातिथी कण्व म्हणजे पुन्हा कान्व राजाच्या फॅमिलीमधले आले. अशा पद्धतीनं याच्यामध्ये मनुराजाच्या नावाने एक सुक्त आहे.
त्याच्यानंतर ही जी सगळी नावं येत आहेत ती मागे येऊन गेलेली असल्यामुळं आता कोळी समाजातील मत्स्य सामंत, म्हणजे कोळी समाजातलं आपण कैवर्त किंवा संमोद किंवा सामद म्हणजे पुराण कथेतील हिरण्याक्ष युद्धाबरोबर मारला गेलेला असो की काय, असं एक क्वेश्चन मार्क मी टाकून ठेवलाय. कोळी समाजातील सामंत पुत्रांच्या नावे 21 ऋचांचे 37वे आदित्य सुक्त, म्हणजे सूर्यावरती आहे ते, म्हणजे इथं कोळी समाज झाला. आणि त्याच्यानंतर खरी गंमत अशी आहे की राक्षसांचे गुरु जे आपण म्हणतो शुक्राचार्य, त्यांचं वेदांमध्ये ऋग्वेदामध्ये त्यांच्या नावाने जे ऋचा येतात किंवा सुक्त येतात ती उशनस्कव्य नावाने येतात. म्हणजे कृष्णाने गीतेमध्ये जे म्हटले की काव्यामध्ये मी उशनस्कव्य ऋषींना मानतो, म्हणजे पक्ष्यांमध्ये गरुड, याच्यामध्ये वृक्षांमध्ये वटवृक्ष किंवा अशी जी काही नावं दिलेली आहेत त्यांनी, तसं त्यांनी जे ऋषींमध्ये उशनस्कव्य म्हटले ते यांचं एक नाव येतं त्याच्यामध्ये. आणि हे हिरण्यकश्यपूची कन्या दिव्या ह्याच्यापासून झालेले पुत्र आहेत. म्हणजे शुक्राचार्य कोण आहेत? हिरण्यकश्यपूचे नातू आहेत आणि ते आहेत ते भृगु कुळातले आहेत. तो आपण विषय पुढे घेऊया. आता हे झालं मंडल 8वं. आता मंडल 9व्यामध्ये आपण येतोय की जिथं सगळ्यांच्या फक्त पौमान सोमसुक्तांच्या रचना येतात. आणि ह्या ज्या रचना आहेत त्याच्यामध्ये बघ हे आता जे आपण घेतले सगळे ऋषी येत आहेत, याच्यामध्ये जास्तीचं नाव आलं ते जमदग्नी भार्गवांचं, म्हणजे आपण परशुरामांचे वडील जे म्हणतो आपण ते जमदग्नी भार्गव. त्याच्यानंतर वैश्यकुलीन वत्सप्री भालनंदन, म्हणजे वैश्यकुलीन राजा भनंदनचा पुत्र आणि राजा विरुताची कन्या मुदावतीचा पुत्र अपती असलेल्या या वैश्यकुलीन वत्स यांचं हे सुक्त आहे. म्हणजे हे वैश्यकुलीन झाले. आपण इतर याच्यातले बघितले आपण. त्याच्यानंतर राजा वेन भार्गव आपण बघितला. आता बघूया आपण की या राजाच्या नावे इथं काही सुक्त आहेत. 85 जे 12 ऋचांचे पौमान सोमसुक्त आहे. आणि या चक्रवर्ती सम्राटाच्या नावाने पुढं निषाद समूह आणि पृथ्वैन्य राजाचं एक कुळ, म्हणजे एक वंश पृथ्वैन्य राजा म्हणून, दुसरं निषाद म्हणून एक जात पृथ्वैन्यापासून किंवा राजा वेन भार्गवपासून तयार झाली असं म्हटलं जाते. आता पुन्हा शुक्राचार्यांची इथं 3 सुक्त आलेली आहेत. म्हणजे आपल्याला कल्पनाच येत नाही की शुक्राचार्य जे आपण राक्षसांचे असुरांचे गुरु म्हणतो त्यांची 4 सुक्त एकूण आपल्या ऋग्वेदामध्ये आहेत. आता इथं राजा नहुषाचं आलं. त्याच्यानंतर राजा नहुषानंतर शिशु अंगिरस आलं. म्हणजे स्वतः कवी असलेली ही व्यक्ती आहे. ती काय म्हणते स्वतःच्या या सुक्तामध्ये, मी कवी आहे, माझे माता पिता धान्य काढण्याचा आणि वैद्यकीय व्यवसाय करतात. म्हणजे माझे वडील वैद्यकीय व्यवसाय करतात, माता आणि भगिनी धान्य काढण्याचा व्यवसाय करतात आणि आम्ही त्यावेळच्या व्यवसाय स्वातंत्र्याचा इथं उल्लेख कसा येतोय हे एका सुक्तामधून लक्षात येतं आपल्याला. आता मंडल 10वं येतं की ज्याच्यामध्ये जवळजवळ 175 ऋषी आहेत की ज्या मी म्हटलं मगाशी तुम्हाला की 100 याच्यातले सिंगल ऋषी जे आहेत ना ते जवळजवळ 88 ऋषी आहेत की जे सिंगलच आहेत. मग त्याच्यामध्ये काय महिला असतील किंवा त्याच्यामध्ये काय हे असतील. तर पहिलं येतं ते त्रिताप्ते म्हणून एका ऋषींचं आहे. आणि दुसरं नाव येतं ते बळीराजाचा आतेभाऊ असलेल्या असुरराज त्रिशिरस त्राष्ट्र. म्हणजे बळीराजाचा आतेभाऊ जो त्रिशिरस त्राष्ट्र आहे, म्हणजे हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद, त्यांची मुलगी विरोचना आणि ते विरोचनाचा पुत्र म्हणजे हा त्रिशिरस त्राष्ट्र आहे. त्याचं इथं सुक्त येतं. आणि नंतर पुढे एके ठिकाणी त्यांचं सिंधुद्वीप अंबिराश राजाबरोबर 9 ऋचांसाठी एका दुसऱ्या सुक्तामध्ये पुन्हा यांचं नाव येतंय. आता दुसरं आहे सिंधुद्वीप राजा अंबरीश म्हणून जो आहे त्याचं सुक्त पुढे येतं. त्याच्यानंतर कवश ऐलुष, दाशीपुत्र असलेले कवश ऐलुष म्हणून आहे, त्यांचं अतिशय 58 ऋचांची पुढील 5 सुक्त येतात. म्हणजे याच्यामध्ये 5 सुक्त त्यांची आहेत. आणि त्यांना एकदा एके ठिकाणी ते यज्ञ करण्यासाठी किंवा यज्ञाच्या ठिकाणी गेले असं त्यांना हाकलून दिलं होतं आणि त्यांना लांब असं जंगलात सोडून आले होते की जिथं नदी जाणार नाही, पाणी मिळणार नाही. अशा ठिकाणी त्यांनी त्यावेळेला सरस्वतीची सुक्त म्हटली, तयार केली आणि त्यांना पाणी मिळालं वगैरे असा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर हैहे वंशीय धनक या राजाच्या वंशातला राजा लुष धानाक म्हणजे त्यांचा मुलगा किंवा हे म्हणूया आपण, त्याची सुक्त पुढे येतात. पुन्हा घोषा काक्षीवती ही ब्रह्मवादिनीची सुक्त पुढे येत आहेत. जे मी मागच्या वेळेला सांगितलं की ती विधवा विवाहाशी संबंधित वाक्य कसं तिनं उच्चारलं होतं.
ते आपण त्यावेळेला बघितलं होतं की ज्याप्रमाणे सुंदर स्त्री आपल्या पतीला किंवा विधवा आपल्या द्वितीय पतीला बोलावते, त्याचे तुम्हाला सुखशयनासाठी कोण बोलावते? ही ऋचाची तिची 40व्या सुक्तातली दुसरी ऋचा आहे, ती आपण चर्चा केली होती मागच्या वेळेला. आता पुन्हा दुसरा असुरपुत्र इथे येतोय, सप्तगो अंगिरस. वैकुंठ इंद्र म्हणजे इंद्रपदाला पोचलेला सप्तगो अंगिरस हा असुरपुत्र आहे. म्हणजे विकुंठा नावाच्या असुर स्त्रीने इंद्रासारखा पुत्र व्हावा म्हणून वगैरे तपस्या केली वगैरे, आपल्याला ते सगळं हिस्ट्री माहिती असतो त्याच्यामध्ये. आपल्याला काय असुर पुत्र हे सब लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर राजा नामा नेदिष्ट माधव, परत अगस्त्य सोसा म्हणून येते. त्याच्यानंतर 7 नद्यांचा उल्लेख जिथे येतो, म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती, शतुद्री, परुष्णी, मतद्वा, अजिकिरवा, या पंजाबातील 7 नद्यांचा उल्लेख इथे एका याच्यामध्ये जो सिंधुक्षित प्रेमहेत म्हणून राजा आहे त्याच्या या सुक्तामध्ये येतो. इथं 75 क्रमांकाचं 9 ऋचांचं हे सुक्त आहे. त्याच्यानंतर पुढे गंमत बघा, नागवंशीय ऐरावत जरत्कारू. नागवंशीय म्हणजे खरं आता हा शब्द उच्चारणं योग्य नाहीये, पण आपल्या समाजातले दलित वर्ग आपण जे म्हणतो तर त्याच्यातलं ते स्वतःला नागवंशी म्हणतात. तर नागवंशातल्या 4 लोकांचं किंवा 4 ऋषींचं ब्रह्मवादिनींचं लिखाण ऋग्वेदामध्ये आहे. त्यातले नागवंशीय ऐरावत जरत्कारू हे एक आहेत. दुसरे पुढे येता येतच इथं पुन्हा ब्रह्मवादिनी सूर्या सावित्री आली, ती महिला जी विवाह सुक्त जिनं तयार केलेलं आहे त्यांचं नाव इथे येतं. त्याच्यानंतर ब्रह्मवादिनी इंद्राणी आली, ब्रह्मवादिनी शची आली. अशा पद्धतीनं पुढं आपण जात गेलो की राजा शार्यात मानव पुढे आला, मनुराजाचा पुत्र आहे. आता नागवंशीय अर्बुद काद्रवेय सर्प हे पुन्हा आलं, म्हणजे दुसरे नागवंशी इथं आले. त्याच्यानंतर राजा पुरुरवस ऐल आणि उर्वशी अप्सरा यांचा संवाद सुक्त जे आपण मागच्या वेळेला चर्चा केली की लग्नाला अट घातलेली राजाने मोडल्यानंतर ती उर्वशी जी निघून जायला लागली आणि तिची मिनतवारी करणारा राजा आणि स्पष्टपणे नकार देणारी उर्वशी असं वर्णन आपण त्यावेळेला घेतलं होतं, तिचं इथं सुक्त येतं. त्याच्यानंतर नळ राजाचं जावई म्हणजे राजा नळाचा नाडायनी नामक कन्येचा पती असलेल्या ऋषीच्या नावे, म्हणजे नळ राजा आपण जो म्हणतो नळ दमयंती म्हणून आपल्याला जी कथा पुराणांमध्ये पुढे येते त्यांचा जावई असा उल्लेख यांचा पुराण ग्रंथांमध्ये येतो. आता त्याच्यानंतर पुढं एक सुक्त असं आहे की जे जमदग्नी भार्गव किंवा राम जामदग्नी म्हणजे परशुराम आपण ज्यांना म्हणतो ते जमदग्नी आणि भार्गव या दोघातल्या एकाने कुणीतरी हे लिहिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं इथं त्यांची नोंद आहे. आता पुन्हा राजा वेन भार्गव मगाशी जे आपण हे केलं त्यांचं अथर्ववेदामध्ये पण सुक्त येतं. परत अभिनेता किंवा नर्तक असलेला शैलुषी कुलमल बर्हिश किंवा अहोमुच वामदेव्य हा आपल्या पत्नीच्या वेश्या व्यवसायावर उपजीविका करणारा असं सायनाचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये यांचा उल्लेख करताना म्हटले. पण त्यांचं इथं सुक्त आहे 8 ऋचांचं रोगनाशन पालुपद सुक्त आहे. त्याच्यानंतर नासदीय सुक्त जे आपण म्हणतो जगाच्या निर्मितीच्या संबंधित जे एक अतिशय सुंदर सुक्त जे तयार झालेलं आहे ते 129 7 ऋचांचं जे सुक्त आहे ते यांचं आहे, परमेष्ठीन प्रजापती म्हणून आपण म्हणूया. त्याच्यानंतर पुढे आपण गेलो की राजा पूर्वार्ध मांद्रार्ध यौवनाश्य म्हणजे मोठं नाव आहे त्यांचं. परत ब्रह्मवादिनी गोषा येते, गंधर्व विश्वावसु देव गंधर्व म्हणजे एक गंधर्व आले इथे की ज्या गंधर्वांचे याच्यात लिखाण आहे. परत ब्रह्मवादिनी जैत्र शारंग आपण मागच्या वेळेला उल्लेख घेतले, तिच्या मुलांची पुढं सुक्त आहेत. आणि परत ब्रह्मवादिनी इंद्रमातृ आली, ब्रह्मवादिनी यनी वैवस्वत आली, ब्रह्मवादिनी शची पौलमी आली. त्याच्यानंतर राजा शिबी औशिरेश म्हणजे जनमेयाचा पंतू, महामनाचा नातू आणि उशिनर पासून ईश्वतीला झालेला पुत्र म्हणजे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यूचा पुत्र परीक्षित, परीक्षिताचा जनमेजय आणि जनमेजयाचा पंतू असा राजा शिबी. शिबी राजा म्हणून आपण म्हणतो ना की ज्यांनी शरण आलेल्या कबुतराला सोडलं नाही पण त्याच्या वजना एवढं अन्न त्यांनी त्या पक्षाला, गरुडाला किंवा कुणाला खायला दिलं वगैरे अशी गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली असतो. शिबी राजा हा अर्जुनाच्या वंशातला किंवा अर्जुनाच्या कुळातला आपण म्हणतो तसं त्याचं वर्णन आपण पुराण ग्रंथांमध्ये होतो. परत पुढचं येते ते काशी राजा प्रतर्दन देवदासीचे येते. त्याच्यानंतर इथं पुन्हा असुर राजाला त्वष्टा गर्भकर्ता किंवा विष्णू प्राजापात्य
यांचं प्रजावत सुक्त म्हणून एक येतं. आणि पुढे जे महत्वाचं येतं ब्रह्मवादिनी सारपराज्ञी. आता ऐतरेय ब्राह्मण ग्रंथातील पंचम पंचिकेतील 4थ्या अध्यायातील 4थ्या ऋषेमध्ये या ब्रह्मवादिनीच्या सुक्ताचा उपयोग दर्शवला आहे. ऐतरेय ब्राह्मण ग्रंथामध्ये या ग्रंथातील देवतेप्रमाणे सन्मान दिलेला असून सर्वत्र संचार करणाऱ्या मनुष्यांना सर्प अशी संज्ञा असून त्यांची राणी ती सारपराज्ञी होय असे म्हटले. या नागवंश ब्रह्मवादिनीच्या नावे हे 3 ऋषांचं 189वं सुक्त आहे. आणि पुढचं 191 जे आपण महत्वाचं सवनन अंगिरस म्हणून यांचं जे सुक्त आहे ते म्हणतो. आता गंमत अशी आहे की अंगिरस ऋषींच्या नावाने आपल्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त सुक्त आहेत ऋग्वेदामध्ये. आता अंगिरस ऋषींच्या बद्दल जी माहिती आपल्याला येते ती लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा जो एक गाजलेला ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये पृष्ठ 241 वर त्यांनी म्हटले, वैदिक संस्कृतीचा इतिहास म्हणून जो ग्रंथ आहे त्याच्यात त्यांनी म्हटले की अंगिरस, अंबरीश, यवन, अश्व हे क्षत्रिय होते, त्यांच्या कुळांनाच पुढे ब्राह्मण म्हटले आहे. म्हणजे जसं विश्वामित्रांनी गायत्री मंत्र तयार केला म्हणून त्यांना ब्राह्मण हा किताब मिळाला, किंवा गणानाम ताम गणपती हवामहे असं यांनी तयार केलं वृत्समद ऋषींनी म्हणून त्यांना हे केलं. तर अशा पद्धतीनं ऍक्च्युली ही ऋग्वेदाची जी संकल्पना आहे ती संकलन ज्या पद्धतीनं झालं म्हणजे जे यांनी सांगितलेलं आहे की आपल्या 2000 वर्षामध्ये ज्या 100 पिढ्या होतात, 20 वर्षाची एक पिढी जर पकडली आपण तर त्या पिढ्यांमध्ये 100 वर्षामध्ये ज्या 2000 वर्षामध्ये ज्या 100 पिढ्या होतात त्या 100 पिढ्यातल्या ऋषींचं हे लिखाण एकत्र संकलित केलेलं आहे. आणि नंतर त्या ऋषींना विद्वान म्हणून ब्राह्मण हा किताब पुढे दिलेला आहे. फक्त ब्राह्मण हा जन्मानुसार झाल्यामुळं त्याच्यामध्ये जे काही एक चुकीचं हे आलेलं आहे त्याच्यानंतरचं एक्सप्लॉयटेशन असेल किंवा काय असेल तर त्याच्यामुळं तो शब्द थोडासा हे झाला. पण हे ऋषी जे आहेत ह्या ऋषींनी ते त्या काळामध्ये त्यांच्या वेळेला त्यांनी हे लिखाण केलेलं आहे. आता याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये कसं झालंय की सर्वाधिक सुक्त जी आहेत ते 56 ऋषी हे अंगिरस ऋषींच्या कुळातले आहेत. आत्रेय ऋषींचे किंवा गोत्रीय 38 आहेत. 3ऱ्या क्रमांकावर कण्ववंशी यांची आहे ज्यांची 33 आहेत. 4थ्या नंबरवरती विश्वामित्रांचे आहेत 14 आहेत. वशिष्ठांचे पुढे येतात 13, भारद्वाजांचे 11, काश्यपवंशीय 10, मग प्रजापत्य 9, यामाय 9 अशा पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांची ही येतात. आणि 88 लोकांची मी आपल्याला माहिती दिलेलीच आहे. नागवंशीय 3 आहेत किंवा कोळी समाजातील काही आहेत. ब्रह्मवादिनी स्त्रिया जे आपण म्हटलं त्या 25 आहेत. आणि अशा पद्धतीनं यांची रचना होताना आणखीन एके ठिकाणी आपल्या लक्षात येईल की भृगुकुळ जे आपण म्हणतो भार्गव कुळ तर त्या कुळामध्ये ईट, कृत्न, चवन, जमदग्नी, प्रयोग, परशुराम, कवी म्हणजे उषणस्य कवी आपण म्हणतो ते शुक्राचार्य या 7 ऋषींची सुक्त ऋग्वेदात आहेत. म्हणजे जे मूळ ब्राह्मण स्वतःला जन्मापासून किंवा ब्रह्मदेवाचे पहिले पुत्र म्हणून जे उल्लेख करतात त्या भृगुकुळातल्या फक्त 7 जणांची या ऋषींची संख्या इथे येते. बाकी जवळजवळ 400 ऋषींची जी संख्या आहे ती तुमच्या लक्षात येते की ही वेगळ्या पद्धतीनं. आता ह्या ऋग्वेदामध्ये हे झालं. आता आपण जे बेसिक आपण माहिती घेतली की ऋग्वेद हे कुणी निर्माण केला किंवा कुणाच्या रचनांचं याच्यामध्ये संकलन आहे. आता ऋग्वेदामध्ये देवता कुठल्या आहेत? आज आपण जसं गणपतीची पूजा करतो, रामाची करतो, कृष्णांची करतो, शंकर आहेत किंवा विष्णू आहे, देवता वेगवेगळ्या आहेत. तर ऋग्वेदातल्या देवता ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. आणि त्यांची संकल्पना कशी निर्माण केली? जवळजवळ 240 देवतांची नोंद ऋग्वेदामध्ये होते. पण त्याच्यातल्या महत्वाच्या फार कमी देवता आहेत. त्या काळामध्ये पहिल्यांदा आपण म्हणतो ना की त्यावेळेला ज्यावेळेला मानव चिंतन करत होता त्यावेळेला निसर्गाची जी काही रहस्य त्याला वाटत होती. म्हणजे काही विद्वानांनी किंवा चित्राव शास्त्रींनी किंवा इतर लोकांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये जे उल्लेख केले त्यांनी असं सांगितलंय की मेघगर्जना जी आहे त्या मेघगर्जनाला त्यांनी इंद्र ही उपमा दिली. इंद्रदेवता म्हणजे आकाशाची मेघगर्जना होते त्याला त्यांनी हे केले. अग्नी किंवा प्रकाश जो आहे त्याला त्यांनी अग्निदेवता म्हटले.
उष्णकालीन प्रकाश किंवा संधी प्रकाश किंवा संध्याकाळचा प्रकाश याला त्यांनी अश्विनी कुमार असं म्हटलंय. त्याच्यानंतर सूर्यप्रकाश किंवा आकाशीय बलदेवता म्हणून मित्रवरून ह्या दोघांचं वर्णन करतात. उषःकाल सकाळची जी वेळ असते त्याला त्यांनी उषा देवी म्हटले. हेमसंपात बिंदूच्या कालखंडातील 3 ऋतू म्हणून ऋभू ऋषी म्हटलं, ऋभू देवता म्हटले. सूर्यालाच परत सवित्र म्हटले, सूर्यालाच पुन्हा सूर्य म्हटले, परत आदित्य म्हटलेलं आहे. पुषण म्हणजे पुन्हा सूर्यदेवता चाललेली आहे. आकाश व पृथ्वी म्हणजे देवा पृथ्वी ही देवता अशी त्यांनी उल्लेख केलाय. मरुत म्हणजे पावसाळ्यातील वादळे झंझावात वगैरे त्याच्यासाठी मरुत देवता असं त्यांनी केलंय. पावसालाच त्यांनी पर्जन्य देवता, पाण्याला त्यांनी आप देवता, ऋतूसाठी ऋतू देवता आणि हवा किंवा वारा याच्यासाठी वायू देवता, अशा पद्धतीने ह्या 16 महत्वाच्या देवता त्यांनी ऋग्वेदामध्ये मांडलेल्या आहेत. पण त्याच्यानंतर काय झालंय की ज्या सुक्तामध्ये एखाद्या वस्तूचं वर्णन आहे, त्या वस्तूचं चांगलं वर्णन असलं किंवा वाईट असलं तरी तिला त्याची देवता म्हटलेलं आहे. आणि एखाद्या याच्यामध्ये जर देवतेचं नावच नसेल तर ते इंद्रसुक्त इंद्राचं आहे असं समजलं जायचं. आता याच्यामध्ये कसं झालं की इंद्रावरती जे आहेत ते 206 सुक्त आहेत. म्हणजे 1000 सुक्तांमध्ये 1052 म्हणूया आपण किंवा काय अशा पद्धतीने की 206 म्हणजे इंद्राचीच, म्हणजे जवळजवळ 1/4 इंद्रच आला याच्यामध्ये. मग अग्नीची 166 आहेत, सोमाची 116 आहेत, विश्वदेवाची 64 आहेत, अश्विनी कुमारांची 53 आहेत, पित्रावरून 19, उषादेवी 17, ऋभू 10, सवित्र 8, पुषण 8, इंद्राग्नी 8, इंद्रावरून 7, वरून 7, देवा पृथ्वीची 6, वायूची 6, मरुत 5, ब्रह्मणस्पती 5, दधिक्रावण 4, आदित्य 4, पर्जन्य रुद्र हे पुन्हा विष्णू सूर्य वगैरे यांची 3 येतात. नंतर सूर्याची 2 येतात. असं मग 1 वगैरे सुक्त येतात. आणि मग बाण, भाता, औषधी, शेती, फासे, यज्ञ, ग्रहद्वार अशा मानवनिर्मित वस्तूंना किंवा मानव, अरण्य, जल, दर्श, नदी, बेडू, श्वान म्हणजे कुत्रा या निसर्गनिर्मित गोष्टी आणि गर्भरक्षण, क्रोध, मृत्यू, दक्षिणादान, दिशा, रात्र या कृतीनं सुद्धा देवता म्हटलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ह्या देवतांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो. ज्या आज आपण देवता पूजतो, पुराण काळातल्या ज्यांना आपण म्हणतो, त्या देवतांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये किंवा इतर वेदांमध्ये फारसा येत नाही. आता टक्केवारी जर काढायची म्हटली तर इंद्रदेवतेचा उल्लेख 3245 वेळा आलाय, अग्निदेवतेचा 2036 वेळा, सोमदेवतेचा 1855 वेळा, म्हणजे तिघांचे मिळून 7136, म्हणजे 60% उल्लेख हा या वरच्या 3 देवतांचाच आहे. नंतर 30% मध्ये मित्रवरून, रुद्र, मरुत आणि अश्विनी कुमार येतात आणि मग राहिलेले देवता नंतर पुढे येतात. आता ह्या अशा देवतांचे उल्लेख जे येतात त्या देवतांच्या मागणी काय आहेत, म्हणजे जी आपण वर्णन करतो ही जी सुक्त आहेत त्या सुक्तांमध्ये मागण्या काय केलेल्या आहेत तुम्हाला गंमत सांगतो की यज्ञासाठी देवतांनी यावे अशी विनंती करणारी 7000हून अधिक वेळा ऋषामध्ये त्याची नोंद आहे. नैसर्गिक आपत्ती, मानवी शत्रूपासून संरक्षण, सुख समृद्धी, इष्टवस्तू, अश्वबल, यश, कीर्ती, युद्धात सहाय्य यासाठी केलेल्या मागण्या आहेत त्या जवळजवळ 449 वेळा आहेत. शत्रूंचा उल्लेख 300 वेळा आलाय. अन्न पाहिजे म्हणून 337 वेळा उल्लेख आलाय. राक्षस विषयक उल्लेख 170 वेळा आला. वृत्तासुराचा वध हा 150 वेळा आलाय. संतती पुत्र प्राप्ती 137 वेळा आली. इष्ट वस्तूची मागणी 130 वेळा आली. गायीची मागणी 108 वेळा आली. दीर्घायुष्याची मागणी 86 वेळा. अश्वाची मागणी 61 वेळा. ज्ञानबुद्धीची मागणी 28 वेळा. स्वर्गप्राप्तीची मागणी 5 वेळा. स्वर्गप्राप्ती किंवा मुक्ती आपण म्हणतो की नाही, तर याची प्राप्ती मिळावी म्हणून फक्त 5 वेळा ऋग्वेदामध्ये उल्लेख येतो. म्हणजे ह्या 10552 ऋषामध्ये फक्त 5-6 ऋषांमध्ये आलेली स्वर्गाची मागणी जी आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी जे म्हटलंय की नाही की संन्यासी होण्याची संकल्पना, त्यांचे विहार निर्माण करण्याची संकल्पना ही बौद्ध संप्रदायाने जगाला दिलेली देणगी आहे. वैदिक ऋषींच्या मागण्यावरून त्यामध्ये सर्वात जास्त महत्व गृहस्थाश्रमास दिलेले दिसून येते. पुत्र पौत्रादी वाढून संपत्तीचे संचयन करणे हेच आदर्श दिसून येतात. स्वार्थहीन संन्यास मार्ग, भिक्खू किंवा भिक्खुनी होणे आदर्श मानून सर्व भौतिक गोष्टींचं मोह सोडण्याला महत्व दिलेले बौद्ध संप्रदायापासून पुढे आलेले दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीनं विवेकानंदांनी त्यांचा उल्लेख असा केलेला आहे. आता पुढे आपण जाऊया
की ह्या ऋग्वेदामध्ये ह्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कुठल्या कुठल्या स्वरूपात आहेत, तर काही संवाद सुक्त आहेत. म्हणजे जसं आपण विश्वामित्र आणि नदी यांचा संवाद आहे, लोपामुद्रा आणि अगस्तींचा संवाद आहे, रोमेशा आणि तिचे पती यांचा संवाद आहे, पुरुरवास ऐल यांचा संवाद आहे. तर अशी जवळजवळ 22 संवाद सुक्त आहेत. 49 कथा सुक्त आहेत. म्हणजे कथा सुक्तांमध्ये अग्नीचं पलायन कसं झालं, अथर्व ऋषींच्या मस्तकाचं छेदन कसं झालं, ते पुन्हा कसं जोडलं गेलं, आपाला अत्रेयीची कथा कशी आहे, दीर्घतमस ऋषींच्या जन्माची कथा काय सांगते, रेब ऋषींची जन्मकथा काय, सूर्या सावित्रीचं विवाह सुक्तामध्ये जे वर्णन केलेलं आहे, ह्या कथा जवळजवळ 49 सुक्तांमध्ये डोकावतात. 22 सुक्तांमध्ये संवाद येतात. मग यमी संवाद आहे, इंद्रादिती संवाद आहे, रोमशा संवाद, विश्वामित्रांचा नदी संवाद आहे. असे जे वेगवेगळे संवाद आणि त्याच्यामध्ये हे जे सुक्त येतात. 20 सुक्तांमध्ये दानस्तुतींचं वर्णन आहे. अश्वमेध, भारत, आसन, प्लायुगी, ऋणंचे, चित्र, तिरिंदर, त्रसदस्य, पुश्रुश्रव, सुदास, पेजवन, नहुष, वनय अशा अनेक राजांनी दिलेल्या दानांची स्तुती बऱ्याच वेळेला या ऋग्वेदातल्या सुक्तांमध्ये येते. आणि तत्वज्ञानाशी संबंधित काही सुक्त येतात. आणि मग आपल्या लक्षात येईल, आपल्याला परंपरेनुसार सांगितलं जातं की ब्रह्मदेवाच्या श्वासातून वेद निर्माण झाले. तर बेसिकली आता तुम्ही बघितलं की प्रत्येक सुक्तालाच कुठली देवता आहे, कुठल्या ऋषींनी ते केलेलं आहे, कुठला छंद आहे, ह्याचा उल्लेख प्रत्येक ग्रंथामध्ये, मी जे शेकडो ग्रंथ चाळले त्या प्रत्येक ग्रंथांमध्ये हे सगळे संदर्भ आहेत. मग कदाचित त्यांनी कसं म्हटलं असेल की कुठल्याही एकाच व्यक्तीनं वेद न लिहिल्यामुळं त्यांनी अपौरुषेय म्हटलं असेल. अपौरुषेय म्हणजे पुरुषांनी न लिहिणं, तिथे एका पुरुषांनी न लिहिणं असं म्हणून आपण त्याचा अर्थ घेऊया की तो त्यांना अपेक्षित असावा. आणि त्याच्यानंतर ऋग्वेदामध्ये पुढे जे येतं, म्हणजे आपण जर ह्या 100 याचा जर आपण हे केला, 100 ऋचांचा जर उल्लेख घेतला, म्हणजे 100 वर्षातल्या ऋषींच्या रचनांचा जर उल्लेख घेतला आणि महाभारतामध्ये किंवा हरिवंशामध्ये किंवा इतर ग्रंथांमध्ये बऱ्याच इक्ष्वाकू वंशातल्या जवळजवळ 100 राजांची नोंद दिलेली आहे. आणि मग त्या नोंदीनुसार आपल्या ऋषी मुनींनी कुठल्या कुठल्या काळामध्ये होते त्याचं एक वर्णन, म्हणजे एका रकान्यामध्ये त्यांनी इक्ष्वाकुवंशीय राजांची नोंद दिलेली आहे. तर दुसऱ्या रकान्यामध्ये त्यांनी त्यावेळचे ऋग्वेदातले ऋषी कुठले होते त्याचं वर्णन आहे. तर 33व्या याला जो राजा आहे, 33व्या पिढीमध्ये जो त्रिशंकू राजाचा उल्लेख येतो, सत्यव्रत त्रिशंकू राजा, त्याचा त्या काळामध्ये जमदग्नी ऋषींचा उल्लेख येतो. 34व्या पिढीमध्ये त्रय्यावरून राजा जो आहे त्याच्यात समकालीन म्हणून विश्वामित्रांचा उल्लेख येतो. 35व्या पिढीत हरिश्चंद्राचा उल्लेख येतो, विश्वामित्र पुन्हा तिथे येतात. 40व्या पिढीत हरित राजा येतो. मग बाहू राजा, गुरुसमद ऋषींचा समकालीन, सगर राजा, राजा अंबरीश पुढं, सिंधुद्वीप 59व्या पिढीमध्ये, 73मध्ये रघुराजा येतो. पुढं जाता जाता 75व्या पिढीमध्ये दशरथ राजा येतो. परुक्षेप देवदासी त्यावेळेचे हे आहेत. 76व्या पिढीमध्ये राजा रामचंद्र येतो. 77व्या पिढीमध्ये लवकुश येतात आणि समकालीन सुदास, पैजवन आणि वशिष्ठांचा उल्लेख याच्यामध्ये येतो. मग काय होतं, ह्या पुराण ग्रंथांमध्ये जे पुढं विश्वामित्र वशिष्ठ, आता विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यामध्ये 43 पिढ्यांचं अंतर येईल जर आपण या पद्धतीनं मोजलं तर ते यांच्या सिद्धेश्वर शास्त्री चित्रवे यांच्या ऋग्वेदाचं मराठी भाषांतर याच्यामध्ये त्यांनी पान नंबर 8 वरती हा चार्ट दिलेला आहे. तर त्याच्यानुसार काय होतं मग की विश्वामित्र वशिष्ठ यांचा झगडाच संपतो. हा पुराण कथामध्ये नंतर वर्णिलेला आहे. ते कथानक हे दोन ज्यांच्या पिढ्यांमध्ये 43 पिढ्यांचं अंतर आहे ते दोघं एकत्र येऊन कसे बांधू शकतील, असं मग वेगवेगळ्या गोष्टी, पदांची स्पर्धा असेल, मत्सर, हेवे दावे, हे कथांचं काल्पनिकता याच्यामध्ये लक्षात येतं की ह्या कथा ज्या आहेत म्हणून सगळ्या विचारवंतांनी आणि जे आता साधू संत होऊन गेले त्या सगळ्यांनी सांगितलं की पुराण ग्रंथाकडे तुम्ही फार सिरियसली बघू नका. त्याचं कारण हे आहे की अशा पद्धतीनं ह्या निर्मितीमध्ये आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून
आता ऋग्वेदाचा जो भाग आहे त्याच्याकडे बघताना आपण कशा पद्धतीने बघितलं पाहिजे की इथं म्हणजे महाभारतामध्ये एक उल्लेख येतो, याच्यामध्ये शांती पर्वामध्ये ज्यावेळेला युद्ध संपतं आणि कृष्ण धर्मराजाला भीष्मांच्याकडे घेऊन जातो आणि पूर्वी आपला समाज कसा होता, फार प्राचीन काळी कसा होता, त्यावेळेला एक वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे की न राज्यम न च राजाशी न दंड्यो न च दंडिकाः धर्मेनैव प्रजा सर्वं रक्षति स्म परस्परम. म्हणजे त्यावेळेला ना राजा होता, ना राज्य होतं, ना दंड करणारा होता, ना दंड घेणारा होता. तिथली धर्मरक्षण करणारी प्रजा ही एकमेकाचं संरक्षण करत होती, एकमेकाला सावरून राहत होती. असा एक सुंदर काळ वर्णन जो केलेला आहे तो ह्या ऋग्वेदामध्ये मला अपेक्षित दिसतोय. आणि हे जे निखालस निष्पाप निसर्गप्रेमी निसर्ग प्रेरणावर विसंबून असलेला काळ म्हणजे हा ऋग्वेद आपण म्हटलेला आहे. आणि हा ऋग्वेदाचं संकलन झाल्यानंतर मग आपण बघितलेलं आहे की वेदांची रचना जसं ऋग्वेदाचं संकलन झालं म्हणजे व्यासांनी संकलन केलं आपण म्हणतो आपल्या याच्यानुसार की व्यासांच्या काळात संकलन झालं तरी जनमेजयाच्या पंतूचं पण एक ऋचा आपण बघितलं की याच्यामध्ये एक सुक्त येतं, म्हणजे हे नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं असणार आहे. किंवा याच्यामध्ये पुरुष सुक्त म्हणून जे आहे 10व्या मंडलामध्ये की शूद्र हा शब्द अख्ख्या ऋग्वेदामध्ये फक्त एकदा आलेला आहे, तो या पुरुष सुक्तामध्ये आलेला आहे. आणि हे उत्तरकालीन त्याच्यामध्ये टाकलेलं असण्याची शक्यता आहे. पण हा ऋग्वेद जर आपण बघितलं तर ऋग्वेदामध्ये फारसं जातीयता किंवा द्वेष किंवा मत्सर किंवा मी उच्च तू हे अशा पद्धतीचं फारसं वर्णन आपल्याला इथं सापडणार नाही. आणि मग ह्या ऋग्वेदाचा आधार घेऊन इतर हे कसे तयार झाले ते आपण समजून घेऊया. तुम्हाला सांगितलं मी की आपला जो हे आहे सामवेद आहे त्या सामवेदामध्ये 1875 ऋचा आहेत. आणि त्या ऋचा काय सांगतात आपल्याला की गायनाला योग्य अशा ऋग्वेदातल्या निवडलेल्या गायनाला योग्य अशा ऋचांचा संग्रह म्हणजे सामवेद. त्याच्यामधल्या 1750 ऋचा डायरेक्टली ऋग्वेदातून घेतल्या. त्यांनी नंतरचे जे काही 80-90 ऋचा असतील त्या ऋचा ह्या इतर किंवा तयार केलेल्या नंतरच्या आहेत. यजुर्वेदाचं काय झालंय, ऋग्वेदातल्या जवळजवळ त्यांनी काही ऋचा इथं घेतलेल्या आणि तर ऋग्वेदामध्ये ज्या ऋचा आलेल्या आहेत यजुर्वेदामध्ये 794 ऋचा ऋग्वेदातून घेतलेल्या आहेत. यजुर्वेदामध्ये जवळजवळ 1895 किंवा 1975 अशा ऋचा आहेत. त्याचे 40 अध्याय येतात आणि ते 40 अध्याय हे वेगवेगळ्या विधींसाठी म्हणजे दर्शपूर्ण मास विधी असेल, पितरांच्या साठीच असेल, अग्नीची स्थापना यज्ञामध्ये जी अग्नीची स्थापना करतो, अग्निहोत्रासाठीचे मंत्र कुठले, वाजपेयी किंवा राजस्वी यज्ञासाठी कुठले, अग्निचयनसाठी कुठले मंत्र म्हणायचे, त्याच्यानंतर सौत्रामणी यज्ञ आहे त्याचा अश्वमेध यज्ञासाठी पुरवणी मंत्र म्हटले कुठले आहेत ते, परत पुरुषमेध यज्ञ, त्याच्यामध्ये नंतर सर्वमेध यज्ञ, प्रवर्ग्य, पितृयज्ञ विधी, अशा पद्धतीचे जे वेगवेगळे यज्ञ त्या काळामध्ये होत होते त्याच्यासाठी तयार केलेल्या ऋचा किंवा तयार केलेलं साहित्य म्हणजे हा यजुर्वेद आहे. आणि त्याच्यामुळे यजुर्वेदाची संकल्पना ही अशा पद्धतीने येते. आता येतो तो अथर्ववेद, म्हणजे सामवेद झाला, यजुर्वेद झाला, अथर्ववेद आपण समजून घेऊया. अथर्ववेदामध्ये 20 कांड आहेत आणि 731 सूक्त आहेत आणि जवळजवळ 5987 त्याच्यात ऋचा आहेत. आणि या ऋचांमध्ये ज्या 1200च्या आसपास ऋचा ऋग्वेदाच्या पहिल्या 8व्या आणि 10व्या मंडलातून जशा तशा घेतलेल्या आहेत. म्हणजे 1200 ऋचा कमी केल्या की जवळजवळ तो 4000 4500च्या आसपास ऋचा याच्या अथर्ववेदाचे येऊ शकतात. आणि मग अथर्ववेदामध्ये यांनी 10 पॉइंट हे केलेले आहेत की लक्ष्मण शास्त्री जोशींचा मगाचा जो ग्रंथ आपण उल्लेख केला तर त्याच्यामध्ये त्यांनी 10 हे सांगितलेले आहेत, 10 पॉइंट सांगितले किंवा 10 भागात अथर्ववेदाचं 10 भागात त्यांनी वर्णन केलंय. म्हणजे बहिषंश कर्मे ज्याच्यामध्ये आहेत अशी सुक्त वेगळी सांगितलेत. मग नेत्ररोग, मूत्ररोग, हृदयरोग, कावीळ, कोड, यक्ष्म्या,
जलोदर, ज्वर, अतिसार ह्या रोगांसाठी कुठली सुक्त, कुठल्या वनस्पती वापरायचे किंवा काय ह्याचं वर्णन असणार आहे. नंतर आयुष्य कर्मे सुक्त, म्हणजे पहिल्या भागात वर्णिलेली रोग आरोग्याशी संबंधित सुक्ते दीर्घायुष्याशी संबंधित अशी आहे. नंतर अभिचार सुक्ते, त्याच्यानंतर स्त्री कर्मे म्हणजे स्त्रियांनी कुठले मंत्र म्हणायचे, कुठल्या कसं हे करायचं, कुमारीनं वरप्राप्ती कशी करायची, नववधूला आशीर्वाद कसे घ्यायचे, गर्भसंभवाचे, गर्भवतीचे गर्भाचे संरक्षण, पुत्रप्राप्ती, अशा वेगवेगळ्याचं वर्णन करणारं हे स्त्री कर्मे आपण म्हणूया. सामान्यस्य कर्मे, व्यक्ती व्यक्तीमधील कुटुंबातील कलह नष्ट होऊन सर्वांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी म्हणून जी सुक्त असतात, सभेत जय मिळावा यासाठी असलेली सुक्ते. 6वं येतं ते राजकर्मे, म्हणजे राजाच्या दैनंदिन आयुष्यामध्ये राज्याच्या हितासाठी जे मंत्र, राजपुरोहितांची नेमणूक किंवा राज्याभिषेक, राजाची निवड, राज्य हद्दपार, असे जे वेगवेगळे राजाशी संबंधित जे आहेत त्याचं वर्णन असणारी काही सुक्त आहेत. आता ब्राह्मण महात्म्य हा एक येतो, म्हणजे ब्राह्मणांचा छळ करणे, त्यांची हत्या करणं. मी म्हटलं ना की ब्राह्मण ह्या वादाचा विषय ऋग्वेदात येत नाही, सामवेदात येत नाही, यजुर्वेदात फारसा दिसणार नाही. अथर्ववेदामध्ये थोडासा तो डोकावू लागला होता. आणि अथर्ववेदामध्ये कसा डोकावला की तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की 12व्या कांडातलं 4थं सुक्त जे आहे काश्यप ऋषींचं आहे, वशा गो पालुपत सुक्त आहे. त्याच्यामध्ये 53 ऋचा आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिल्या ऋचेमध्ये सांगितले की तुम्ही जर तुमची गाय या ब्राह्मणाला यज्ञासाठी दान दिली तर तुम्हाला जे फायदे होतात, तर फायदे सांगितलेलं आहे की देणाऱ्याची वंशवृद्धी होते. पण हे झालं पहिल्या ओळीमध्ये. त्याच्यानंतरचे ज्या 51-52 ओळी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर ती दान दिली नाही तर त्याचं पशुधन नष्ट होतं, त्याला दारिद्र्य येतं, त्याचा नाश होतो, त्यात संकट येतात, त्याचं घर जळतं, तो धनहीन होतो, तो खात्वाजर नावाचा रोग होतो, त्याला गाय जिथे लात मारेल तिथे कुठला तरी रोग होतो, ती गाय जिथं हुंगते त्या प्राण्याचा नाश होतो. अशा पद्धतीनं ती वर्णन आहे. पुढचं तर त्याची थोडीशी आपण म्हणू, त्याच्या पुढची पायरी आहे. 12व्या कांडातलं 73 क्रमांकाचं 73 ऋचांचं 5वं सुक्त आहे, ब्रह्मगवी पालुपत सुक्त असून तुम्ही जर ब्राह्मणाची गाय पळवून नेली तर तुमचं काय काय नुकसान होतं हे 73 ऋचांमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुमचं वाणी नष्ट होतं, वाणी वीर्य ऐश्वर नष्ट होतं, ओज ते सामर्थ्य, बळ, वाणी, इंद्रिय, श्री, धर्म, ज्ञान, क्षत्रिय सामर्थ्य, राष्ट्र, प्रजा, कांती, यश, पराक्रम, धन, आयुष्य, रूप, नाद, कीर्ती, प्राण, अपान, चक्षु, श्रोत्रद्यूत, रथ, अन्न, खाद्य, श्रुत, असं त्यांनी जवळजवळ 72-73 ओळींमध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्ही जर तिला रांधली किंवा तिला तुम्ही भाजून खाल्लं, तुम्ही अतिपक्व शिजवलं तर काय होतं, म्हणजे अशा पद्धतीचं ते सगळं वर्णन आहे. म्हणजे इथं लक्ष्मण शास्त्री जोशी असं म्हणतात की ऋग्वेद काळामध्ये जे महत्व स्वतःचं फारसं नव्हतं ते ऋग्वेद काळानंतर तुमचा यजुर्वेद आणि सामवेद 2 ग्रंथ तयार झाले. पहिल्यांदा हे 3च वेद म्हटले जायचे आणि ह्या 3 वेद ग्रंथांमध्ये अथर्ववेदाला कधीच मान्यता मिळाली नव्हती. नंतर अथर्ववेदाला दिली गेली आणि अथर्ववेद हा नंतर तयार झालेला. म्हणजे बरेच शास्त्र विद्वान असं म्हणतात की ह्या 3 ग्रंथांच्या मध्ये, ज्या 4 वेदांमध्ये सगळ्या मिळून ज्या 1500-1600 ऋचा येतात त्या ऋचांमध्ये जर वेगवेगळे भाग केले तर त्या वेगवेगळ्या भागांमध्ये अति प्राचीन ऋचा ज्या आहेत त्या 500-600 आपण पकडूया. प्राचीन ऋषा आहे, काही आहेत. महाभारत कालाच्या आसपासच्या अगोदरच्या ऋचा आहेत आणि नंतरच्या काळातल्या. आणि कारण ते म्हणतात की पाणिनीचं जे अष्टाध्यायी आहे, म्हणजे व्याकरणावरचं जे ग्रंथ तयार झाला त्या व्याकरणाच्या फोडीनुसार अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती जी मिळते ती फक्त काही कमी सुक्तांची किंवा काही ऋचांची मिळते, कारण त्या फार उत्तरकालीन आहेत. त्याच्या अगोदरच्या ऋचांची पाणिनीच्या अष्टाध्यायीनुसार आपल्याला फारशी फोड करता येत नाही असं त्यांचं मत आहे. आता अथर्ववेदामध्ये फार कमी हे आहे. म्हणजे मगाशी जसं आपण असुर किंवा वैश्य किंवा गंधर्व किंवा मत्स्य अशा लोकांच्या वेगवेगळ्या समाजातल्या स्तरातल्या लोकांची जी आपण सुक्त त्याच्यात बघितली. अथर्ववेदामध्ये कबंध राक्षस, आपण आपल्या पुराण ग्रंथांमध्ये जो कमरेला त्याचं डोकं दाखवलेलं असतं, वर्णन केलेलं, त्या कबंध राक्षसाच्या नावानं
6व्या कांडामध्ये 3 ऋचांचं 75 आणि 76 4 ऋचांचं असं आणि 77 अशी 3 सूक्त आहेत. त्याच्यानंतर पदुपिंगल ऋषींच्या नावानं 6व्या कांडात 3 ऋचांचं 14 बलनाशन सूक्त आहे. मयव ऋषींच्या नावानं ब्रह्मजयाजीव पालुपद सूक्त आहे. म्हणजे ह्या अथर्ववेदामध्ये हे जे क्षत्रिय किंवा ह्या लोकांची जी सूक्त आहेत ही अशी तुम्हाला कमी लक्षात येतील की जे ऋग्वेदामध्ये पूर्णपणे ओपन सिस्टीम आपल्या लक्षात येते. म्हणजे मी तुम्हाला जे म्हटलं की नाही आपल्या ह्याच्यामध्ये की वैदिक साहित्यामध्ये आपण 2 भाग करू शकतोय की एक वैदिक साहित्य की ज्या वैदिक साहित्यामध्ये आपल्याला कुठंही दुजाभाव सापडत नाही आणि नंतर जो उत्तरकालीन जे वैदिक साहित्य निर्माण झालं त्याच्यामध्ये हळूहळू स्वतःचं महत्व वाढवणं आणि इतरांना कमी लेखणं आणि मग ह्या जातीपातीच्या पुढे निर्माण होत गेल्या असं आपल्याला ह्याचे 2 भाग करता येऊ शकतात. आता अथर्व वेदाबद्दल सांगायचं म्हटलं तर कसं होतं की त्याला अथर्वचा वेद म्हटले म्हणजे अभिचार मंत्र किंवा जादू टोण्याचे मंत्र आपण म्हणतो तसं. प्राचीनतम अर्थ पुरोहित असा आहे. अथर्वाचा प्राचीनतम अर्थ जो सांगितलेला आहे काही विद्वानांनी त्याला पुरोहित असं म्हटले. फक्त अभिचारांचे पुरोहित असा पुढे समजला जाऊ लागला आणि बऱ्याच काळानंतर त्याला अथर्ववेद म्हटलं. त्या वेदाला कधी कधी अथर्वांगिरस, ब्रह्मवेद, अंगिरोवेद अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते. आणि त्याच्यामुळं हे 4 वेद. आता गंमत काय होती की तुम्हाला गंमत सांगतो की आपण जे हे म्हणतो ना की ज्याला दशग्रंथी आपण म्हणतो तर दशग्रंथी म्हणजे काय की हे 4 वेद झाले. ह्या 4 वेदांचं नॉलेज असणं आणि त्याच्यानंतर त्याला जोड जी आहे ती 6 शास्त्रांची म्हणजे वेदाभ्यास करण्यासाठी पूरक शास्त्र. तर पहिलं त्यांनी कुठलं म्हटलंय अष्टाध्यायी आहे. पाणिनीचा अष्टाध्यायी ग्रंथ आहे. हे 6 शास्त्रामध्ये येतो. तो जवळजवळ 3995 सूत्रांनी माझ्याकडे 2 खंड आहेत त्याचे तर 3975 सूक्तांनी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. पण तो मोठा आहे. त्याची निर्मिती इसवी सन पूर्व 800 ते इसवी सन पूर्व 400च्या दरम्यान झाली असं विद्वानांचं मत आहे. मग काय होतं की आपण मगाशी जे सगळं वर्णन करत होतो ते इसवी सन पूर्व 1000 2000 आणि त्याच्या अगोदरची 2000 वर्ष म्हणजे 3000 वर्ष किंवा 4000 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या सुक्तांना किंवा ऋचांना त्याच्यानंतर एवढ्या 1000 वर्षानंतर निर्माण झालेलं जे सुक्त हे म्हणतो आपण पाणिनीचा जो याचा ग्रंथ जो आहे व्याकरणाचा तो पूर्णपणे त्याची उकल आपल्याला करून देणार नाही. आणि म्हणून यांनी विका राजवाडेंनी संस्कृत भाषेचा उलगडा करणारं एक ग्रंथ त्यांनी हे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी अतिजुनाट पूर्व वैदिक भाषा, जुनाट वैदिक भाषा, वैदिक भाषा अशा 3 भाषांमध्ये संस्कृत भाषा आणि त्या तिन्हीशी मिळून पुढची जी संस्कृत निर्माण झाली असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एके ठिकाणी त्यांनी कसं म्हटलंय त्या ग्रंथामध्ये म्हणजे विका राजवाडेंनी त्यांच्या ग्रंथात एक वाक्य असं मोठं पॅरेग्राफ असं आहे की वैदिक भाषेपासून संस्कृत भाषा निघाली. अर्थाचा एकही शब्द किंवा ज्ञापक संबंध अष्टाग्रहित एकदा सुद्धा येत नाही. वैदिक भाषेचा संस्कृत भाषा अपभ्रंश किंवा विपरीत परिणाम ही कल्पनाही पाणिनीला शिवलेली नाही. शुद्ध प्रयोग विद्यार्थ्यांना कळावेत म्हणून पाणिनीने सूत्र रचली. तत्रादी वेदात येणारे आर्ष प्रयोग व भाषेत येणारे लौकिक प्रयोग दोन्ही सारखे व शुद्ध आहेत असे तो मानी. छांदस प्रयोग विचित्र दिसला तर छंदाशी बहुल म्हणून वेदातील अशुद्ध नव्हते. पण हेंगाड्या रूपासंबंधाने पाणिनी तिरस्कार व उपहास न दाखवता उलट आदर दाखवतो. या इतिहासामुळे वेदांच्या पाठीमागे जग नव्हते व काल नव्हता इत्यादी प्रगती विरोधी कल्पना समाजात प्रचलित झाल्या आणि भावी कालासंबंधाने तुच्छता वाटू लागली. पूर्व वैदिक अनेक भाषा, वैदिक भाषा, पाणिनीय भाषा, प्राकृत भाषा व मराठी प्रसृती प्राकृत भाषा ही चढती वर्धमान श्रेणी आहे ही कल्पना येण्याऐवजी उतरती क्षीयमान श्रेणी आहे. अशा विपरीत कल्पनेने समाजाचे मन भारून व उदासीन होऊन गेले. इतिहास दृष्टीच्या अभावामुळे समाजाचे केवढे घोर नुकसान होते याचे पाणिनीय सूत्र हा ग्रंथ एक नामांकित उदाहरण आहे. एका विद्वान इतिहासकारांनी हे वाक्य पाणिनीय ग्रंथाबद्दल लिहिलं. आणि त्याच्यानंतर निघंटू म्हणून एक दुसरा ग्रंथ आहे. आपण जे 6 शास्त्र जे आहेत
म्हणजे दशग्रंथामध्ये जे 6 शास्त्र निवडतो त्याच्यातला निघंटू आहे तो कश्यप मुनींनी तयार केला असं म्हटलं जातं. काही ठिकाणी इतर ऋषींची नावं येतात, भास्कराचार्यांचं नाव घेतलं जातं. तर याच्यामध्ये हा आपण शब्दकोश म्हणतो, आपण डिक्शनरी म्हणतो की नाही, तर हा शब्दकोश आहे. याच्यामध्ये 1758 शब्दांची माहिती आहे. मी आता जर तुम्ही सोनं ह्या शब्द घेतला तर त्याला 15 प्रतिशब्द आहेत. मग त्याच्यामध्ये हेम, चंद्रम, रुक्मम, अय, हिरण्यम, कृषणम, लोहम, लोहाला नंतर आपण लोखंड म्हणायला लागलो, पण पूर्वी त्याला सोन्यासाठी तो शब्द वापरला जायचा. आता गंमत अशी आहे की ऋग्वेदामध्ये 1,50,000च्या वरती शब्द आहेत असं म्हटलेलं आहे. यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वेदाचे पकडले तर 3 लाखाच्या आसपास शब्द जाऊ शकतात. मग 3 लाख शब्द आणि त्याची डिक्शनरी असणारी 1758 शब्द. म्हणजे डिक्शनरी किती पटीनं लहान येते, 200-300 पटीनं लहान डिक्शनरी होते. अशा पद्धतीनं हा एक झाला. नंतर छंदशास्त्र म्हणून जे आहे की जे छंदामध्ये वेगवेगळ्या छंदामध्ये जे लिखाण झालेलं आहे, आपण 9 छंद म्हणतो की अक्षरं किती असतात एखाद्या ओळीमध्ये किंवा एखाद्या श्लोकामध्ये, अक्षरं किती, त्या अक्षरावरून तो छंद ठरतो. मग गायत्री छंदाची 24 अक्षरं असतात, त्याच्यापेक्षा 4 अक्षरे जास्त असली तर त्याला उष्ण छंद म्हणायचं. मग त्याच्यानंतर 4 अक्षर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 4-4 अक्षरं वाढवत गेली की मोठा छंद असा वाढत जातो. तर शेवटचा छंद त्यांनी दाखवलेला आहे तो जवळजवळ 92 अक्षरांच्या आसपास, महाभारस्पद प्रघात वगैरे असं म्हटलेलं आहे. आणि पद्मावती राणीचे पती राजा पिंगल यांनी हा ग्रंथ लिहिलाय असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर 60 श्लोकांचा असलेला शिक्षा ग्रंथ आहे. म्हणजे आपण जर बघितलं असेल की आपण कुठं पूजेला गेलो असो आणि वैदिक जर मंत्र म्हटले जात असतील तर उच्चार करताना हाताचे खालीवर हे केलं जातं. तर खाली आणि वर हे करताना आवाज उच्च आणि ज्याला आपण म्हणतो की थोडासा खाली घ्यायचा, नंतर मध्ये हात असला की नॉर्मल टोनमध्ये हे करतात. त्याला स्वरित वगैरे त्यांनी असं हे केलेलं आहे की उच्च, मध्यम, मंद स्वरांना त्यांनी उदात्त, अनुदात्त आणि स्वरित अशा पद्धतीचं नाव त्यांनी दिलेलं आहे. मग त्याची वेगवेगळी चिन्ह तयार केली, पण त्या चिन्हांचं उत्तर भारतामध्ये वेगळी वापरली जातात, दक्षिण भारतामध्ये वेगळी वापरली जातात. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ असू शकतो. आता ज्योतिषशास्त्र, वैदिक ज्योतिष वगैरे आपण जे मानतो किंवा बघतो, तर त्याच्यामध्ये वैदिक ज्योतिषामध्ये लगदाचार्यांच्या नावाने एक 36 श्लोकांचा फक्त एक हे म्हणतो आपण ग्रंथ आहे. फक्त 36 श्लोक, म्हणजे 1 किंवा 2 पानांनी भरलेला तो श्लोक असेल, ग्रंथ असेल, 2 पानांचा ग्रंथ. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केले की पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्या गतीवरून पर्वादी कालांचा निर्णय या वैदिक यज्ञाच्या कर्मकांडासाठी कसा करता येईल, 5 वर्षाचे पंचवार्षिक कसं काढता येईल, 6 वर्षाचं युग, आपण जे युगे ही कल्पना म्हणतो, पूर्वीच्या काळी 6 वर्ष म्हणजे 1 युग ही कल्पना होती. 1 वर्ष म्हणजे संवत्सर म्हटलं जायचं. आणि नंतर पुढे युग ही संकल्पना आपण म्हणजे कितीतरी लाखो करोडो वर्षांमध्ये ती म्हणायला लागलो. बेसिकली 6 वर्ष म्हणजे युग, ही लक्षात घ्या. नक्षत्रांच्या देवता, त्यांचे संदर्भ, अधिक मास काढून चांद्र सौर वर्षांचा मेळ कसा घालायचा, आपण जे लीप इयर म्हणतो, किंवा अधिक मासासाठी, ह्या एवढ्या बेसिक गोष्टींच्या पलीकडे या ज्योतिष ग्रंथामध्ये पुढे काही माहिती नाही. आता खरा गोंधळ कुठं निर्माण होतो, हे जे पुढचं कल्पसूत्र म्हटलेलं आहे 6वं, हा कल्पसूत्र हा एक ग्रंथ नाही, तर त्याच्यामध्ये स्रोतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र असे पुन्हा 3 भाग केलेले आहेत. आणि ह्या स्रोतसूत्रांमध्ये 14 यज्ञांच्या प्रमुख कर्मकांडांचं स्वरूप दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, गोपद ब्राह्मण, तांड्य ब्राह्मण, हे जे प्रत्येक वेदासाठी वेगवेगळे जे मंत्र, हे यज्ञ कसे करावेत, कसं समाजात वापरले जावेत ते वेद, ह्याची माहिती देणारे जे ब्राह्मण ग्रंथ तयार झाले त्यांना तुम्ही स्रोत म्हणू शकताय. त्याच्यानंतर गृह्यसूत्रांमध्ये अश्वलायन गृह्यसूत्र येते, पारस्कर गृह्यसूत्र येतं. धर्मसूत्रांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्णाची कर्तव्ये, कर्मे, व्यवहार, राजधर्माचे वर्णन. आणि मग काय होतं, मानव धर्मसूत्रांमध्ये मग मनुस्मृती पण पुढे आलेली आहे. मग ही जर त्याच्यामध्ये टाकली आणि मनुस्मृतीला पण आपण जर वेद म्हणायला लागलो, तर मग अर्थातच वेदांच्या बद्दलची आपली सगळ्यांची बघण्याची दृष्टी वेगळ्या प्रकारची होणार आहे. आणि म्हणून मी जे आपल्याला पहिल्यांदा सुरू करताना सांगितलं होतं की पूर्व वैदिक, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की वेदांचे 2 भाग आपण करू शकतोय.
की ज्याच्यामध्ये कुठंही भेदभाव वर्णन केले नाही असा ऋग्वेद आपल्याकडे आहे. त्या ऋग्वेदातून पुढे 3 वेद निर्माण करताना किंवा नंतर 4 ब्राह्मण ग्रंथ निर्माण करताना त्याच्यामध्ये थोडा थोडा भेद वाढत गेला, स्वतःचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि नंतर मग त्याची रिॲक्शन म्हणून काही उपनिषद आली जी क्षत्रियांनी लिहिली. उपनिषदांच्या वेळेला आपण तो पुढे विचार करू शकतो आपण. तर ही जी क्षत्रियांनी लिहिलेली उपनिषद आहेत, पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा अशी काही कर्मठ उपनिषद आली की पुन्हा रिॲक्शन म्हणून पुन्हा गौतम बुद्ध आले. म्हणजे गौतम बुद्धाचा जो काळ आहे, महावीर जैन आणि गौतम बुद्धांचा, त्याच्यामध्ये पशुयज्ञासाठी आणि यज्ञामध्ये होणारा हिंसाचार बंद व्हावा म्हणून त्यांनी जे आंदोलन केलं आणि त्यांनी जी मध्यम भूमिका सांगितली की साधना करताना तुम्ही कशा पद्धतीनं हे केलं पाहिजे, तर अशा पद्धतीनं आपण गौतम बुद्धाच्या काळामध्ये पुढे जाऊ शकतो. मग त्याच्यानंतर आर्य चाणक्याचा कौटिल्य अर्थशास्त्र ग्रंथ येतो आणि मग नंतर मनुस्मृती किंवा इतर ग्रंथ. मग त्याच्यानंतर जे मौर्य घराणं निर्माण झालं चंद्रगुप्त मौर्याचं, आणि त्या मौर्यानंतर त्याचा 10वा जो वंशज होता त्याचा पुष्यमित्र शुंग म्हणून जे त्याचे सेनापती ब्राह्मण सेनापती होते ते खून करतात. मग ब्राह्मण साम्राज्य निर्माण होतात आणि मग ह्या साम्राज्यांच्या काळामध्ये मनुस्मृती आणि इतर जे काही घटना घडत गेल्या किंवा मग सती प्रथा हळूहळू 3ऱ्या-4थ्या शतकानंतर, देवदासी प्रथा, अशा वेगवेगळ्या प्रथा, मग बालविवाह 9व्या-10व्या शतकानंतर सुरू झाले. म्हणजे असा जो नंतर आपल्यापर्यंत आलेला जो काळ आहे त्या काळापर्यंत हे पोचतं. आणि म्हणून मग आपण वेदांकडे बघताना एका वेगळ्या नजरेने बघतो. ती नजर तुमची नसावी. हे आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांचं एक अतिशय चांगलं असं भांडार आहे. वेदांवरती आपण त्रयस्थ नजरेनं तरी कमीत कमी बघू शकतो. याच्यातलं ज्ञान जे आहे ते आपण घेऊ शकतो, जे काही आपल्याला नको आहे ते. आणि कसं झालं की 1843 साली, म्हणजे जवळजवळ 150-200 वर्षापूर्वी, हे ऑलरेडी जसं मॅक्स मुलरनी त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन प्रसिद्ध केलं तेव्हापासून ते सगळ्यांना अवेलेबल आहे. पण आपल्याकडं अजूनही म्हटलं जातं की वेद वाचायचा तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही वेदावरती कसं बोलू शकता, वेदांवरती कसं वाचू शकता, काय करू शकता. म्हणजे हे जे काही गैरसमज आहेत आपल्या समाजामध्ये ते दूर करण्यासाठी मी हे पुस्तक ऋग्वेदाचा सामाजिक गांधारंगम, त्यासाठी जवळजवळ 22-25 वर्ष शांतपणे अभ्यास करता आला मला आणि त्याच्यातून एक चांगलं हे झालं. आज आपण इथंच थांबूया, कारण म्हटलं की आपली जाती व्यवस्था नष्ट करणं हा आपला मूळ उद्देश आहे. जाती व्यवस्था कायद्यानुसार नष्ट झालेली आहे, पण तिचं जे काही ज्याला आपण म्हणतो भीषण रूप तयार झालं ते कुठेतरी सामाजिक याच्यामध्ये आपण उच्च नीचतेमध्ये जे मांडतो आणि त्याच्यामुळं एक कटुता आपल्यामध्ये असते आणि आपण समाजात वावरताना सुप्त पद्धतीनं त्या गाईडलाईन्स डोक्यामध्ये ठेवून बऱ्याच वेळेला वावरताना दिसतं ते, आणि ते कमी व्हावं हा माझा सुसंवादाच्या माध्यमातून प्रयत्न आहे. मला इथं कुणाला कमी लेखायचं नाही, मला इथं कुणाला श्रेष्ठ मानायचं नाही. आपण सगळेजणच समान आहोत ही भूमिका मला समजावून सांगायची आहे. आणि त्यासाठी आपण मुळाशी गेलो. म्हणजे ऋग्वेदामध्येच काय आहे, ऋग्वेदाची निर्मितीच कशी झाली, इतर ग्रंथ ऋग्वेदाचं सहाय्य घेऊन कसे इतर वेद निर्माण झाले, हे मला आपल्याला समजावून सांगायचं होतं. आणि त्याच्यामुळं आपल्याला जाती व्यवस्था ही जी आपल्या मनात आहे की हा कनिष्ठ आहे, हा श्रेष्ठ आहे, ही भूमिका आपल्या मनातून निघून जावी आणि जपानसारखी आपली भूमिका तयार व्हावी. आणि जपानसारखं आपण पुन्हा एक चांगलं स्वयंभू आणि स्वतःच्या पायावरती आत्मनिर्भर असं राष्ट्र निर्माण व्हायचं असेल तर आपल्या मनामध्ये कुठंतरी अदृश्य रूपानं ही जी भावना आहे जाती व्यवस्थेच्या कनिष्ठ श्रेष्ठतेची ती कमी व्हावी. मंदिरामध्ये याच्यामध्ये सर्वांना व्यवस्थित प्रवेश मिळावा. हे सगळे धर्मग्रंथ सगळ्यांना ओपन व्हावेत. महात्मा फुलेंची जी शिष्या होती साळवे म्हणून, तर तिनं 1855 साली जे पत्र लिहिलं होतं त्याच्यात म्हटलं होतं की ख्रिश्चन लोक ज्या पद्धतीनं बायबलचा अभ्यास करतात, मुस्लिम लोक कुराणाचा अभ्यास करतात, तसं आम्ही हिंदू म्हणतो. आम्हाला आमचा ग्रंथ कुठला, आम्ही कुणाच्या कुणाचा अभ्यास करू, कुणाला फॉलो करायचं आणि स्वर्गप्राप्ती करून घ्यायची, आम्हाला तर ग्रंथच नाहीये. पण मुळाशी आपण गेलो तर वेद सगळ्यांनीच लिहिलेले आहेत. सगळ्या आपले जे काही आत्ताचे जे काही जाती पाती जे काही निर्माण झालेले त्या सगळ्यांची पूर्वजच आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडत आहेत. ही माझी भूमिका आहे. आणि त्याच्यामुळं जाती व्यवस्था नष्ट व्हावी, ती भावनिक किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये आपल्या मनामध्ये जी आहे तिच्यासाठी हा अट्टास आहे.
आता आपण काय करूया की पुढच्या भागामध्ये ऋग्वेदात आणि झेन दावेस्ता म्हणजे इराणी लोकांचा जो आहे धर्मग्रंथ त्याच्यामध्ये काय साम्यस्थळं आणि नंतर गोत्राचा एक्झॅक्टली अर्थ किंवा गोत्रांचं आपल्या देशातलं जे काय वर्णन विठ्ठल रामजी शिंदेनी केलेलं आहे तो भाग आपण पुढच्या सोमवारी घेऊया. आणि मग तो झाला की मग आपण त्याच्यानंतर स्त्रियांचा राहिलेला भाग पुढे घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग जे काही माझे मित्र मला बऱ्याच सजेशन्स देत आहेत की हा विषय आला पाहिजे तो आला पाहिजे मग तो आपण हळूहळू घ्यायला सुरुवात करूया. पुन्हा एकदा तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. तुम्ही सर्वजण शांत आनंदी सुखमय जीवन जगावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आज मी इथं थांबतो. जय हिंद.